हे चुकीचं आहे हं. गडाच्या पायऱ्यांनी चढायचं नाही तर मग जाणार कशा आहेत या? आणि हे सगळं व्रताच्या नियमात आहे का कुठे? तुझ्याताई, हे व्रत आम्ही काही आज करत नाहीये. अर्थात या व्रतात असं काही नाहीये, पण सामान्य लोक ह्याच पायऱ्यांवर चढतात. पण त्यांचं म्हणणं असं आहे की अशा बाईंना या पायऱ्या चढू द्यायच्या नाही. आता लोकांच्या रोषापुढे मी काही बोलू शकत नाही, आणि देवावर प्रत्येकाचा अधिकार आहेच की. आणि हे बघा, हे सगळं तोंडी असतं तर ठीक होतं. यांना वाट वर्ज करावी अशी लेखी मागणी आली आहे. गुरुजी, ही अशी अडवणूक जर केली ना तर कसं पूर्ण होणार आहे हे व्रत? हे बघा, देवी आईला जर व्रत पूर्ण करून घ्यायचं असेल तर ती मार्ग सुचवेलच की, आणि डोंगराचा रस्ता आहेच की. वा गुरुजी, या ना त्या कारणाने हे व्रत पूर्ण होऊच द्यायचं नाहीये हे ठरवलंय तर तुम्ही. तो डोंगराचा रस्ता कित्येक वर्ष झाले वापरला नाहीये हे माहिती आहे ना तुम्हाला? तो खराब झालाय म्हणूनच तर या पायऱ्या बांधून घेतल्यात ना. आणि तरी तुम्ही यांना तिकडनं जायला सांगताय. तुम्हाला माहिती आहे ना यांच्या हातात दिवा आहे. अहो, रात्रभर पाण्यात उभ्या होत्या त्या, तेही उपाशी. तरी तुम्ही हा मार्ग सुचवताय त्यांना. एक मिनिट, तुम्ही हे सगळं मुद्दाम तर करत नाही आहात ना? हे पहा, तुम्हाला यात काय अडचण असेल ना तर तुम्ही आमच्या कार्यकारिणीशी बोलून घ्या, आणि मी माझ्या मनचं थोडी सांगतोय. हे पहा, जे काय असेल ना ते लवकर ठरवा. सूर्यास्ताच्या आधी हे व्रत पूर्ण करायचं असेल तर लवकरात लवकर विधी पूर्ण करायला हवा. नाहीतर हे व्रत पूर्ण करायला जमणार नाही असं सांगून टाका. नाही, मी इथपर्यंत येऊन माघारी परत नाही जाणार. मी हे व्रत पूर्ण करणार म्हणजे करणार. मी डोंगराच्या मार्गाने जायला तयार आहे. आई, असं करू नका हो. तुम्ही जर डोंगराच्या रस्त्याने गेला तर तुमच्या जीवाला धोका ठरू शकतो. हे असं जगण्यापेक्षा देवी आईच्या मार्गावर मरण आलेलं परवडलं. आणि देवी आईची इच्छा असेल तर ती हे व्रत माझ्याकडनं पूर्ण करून घेईल. मी गाभाऱ्यापर्यंत पोहोचेन. मी हे व्रत करायला तयार आहे.